हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण इकडे परत आलोय कारण की इफ यू गाईज नो, जस्ट रिसेंटली नायका पिंक समर सेल नव्हता, हॉट पिंक सेल. कन्फ्यूज होते मी नेहमी. हॉट पिंक सेल झाला आणि ऑफकोर्स इफ यू नो मी थोडीशी शॉपिंग तर मी केली आहे त्या सेलमध्ये. सो टू बी ऑनेस्ट या टाइमला मी एवढं काय मागवलं नाही आहे सेलमधून, कारण की मी लास्ट सेलचा तुम्ही जर व्हिडिओ माझा बघितला असेल, जर तो तुम्ही नाही बघितलाय तर आत्ता हा व्हिडिओ पॉज करा आणि पहिले तो जाऊन बघून या, कारण की त्यात खूप सारे प्रोडक्ट्स आहेत आणि मग ऑफकोर्स हा व्हिडिओ येऊन परत बघा. बट जर लास्ट टाइमचा व्हिडिओ तुम्हाला माहिती असेल तर मी भरपूर शॉपिंग केली होती. सो या टाइमला मला असं काय खास पाहिजे नव्हतं. फक्त मी जे माझं संपलंय आणि ऍक्च्युली पाहिजे ते मी रिस्टॉक केलं. सो इतका मोठा असा हॉल व्हिडिओ नाही आहे, बट स्टील मी काय काय घेतलंय. आय जस्ट थॉट ऑफ कमिंग हिअर अँड शोइंग यू गाईज, सो दॅट तुम्हाला जर त्याचे रिव्ह्यू वगैरे काय पाहिजे असेल किंवा तो प्रोडक्ट कसा दिसतो हे बघायचं असेल तर तुम्हाला कळेल आणि तुम्ही मग नेक्स्ट ह्याच्यामध्ये घेऊ शकतात. आणि प्राइजेस मला लक्षात नाही आहेत, सो मी इथे असे पॉप करीन प्राइजेस कुठेतरी, कोण सेल प्राइजेस पॉप करीन, म्हणजे तुम्हाला कळेल कितीला घेतलंय मी. अँड या आय थिंक मी खूप बडबड करते इंट्रोडक्शन्स मध्ये, हे मला माहिती झालंय. अँड before going on and on, let's start the video. Guys, the first product I have is this Aqualogica Hydrate Plus Dewy Sunscreen with coconut water and hyaluronic acid. Hydrate Plus Nourish. आय थिंक लास्ट व्हिडिओमध्ये पण हे सनस्क्रीन माझ्या होतं. ही माझी 5th का 6th पर्चेस आहे या सनस्क्रीनची. मला हे सनस्क्रीन एवढं आवडतं अँड आय डोंट थिंक सो की 10 वेळा मी या सनस्क्रीनचा तुम्हाला काय बोलतात रिव्ह्यू दिला पाहिजे, कारण की मला हे एवढं सनस्क्रीन आवडतं. अँड दिस इज द बॉटल. पंप ऍप्लिकेटर आहे हे. आता नवीन आहे, मी अजून फोडलं नव्हतं कारण की माझं जुनंवाला थोडंसं बचलंय काय ओ गॉड, जुनंवाला थोडंसं बाकी आहे. सो मी हे ओपन नाही केलंय, बट दिस इज हाऊ इट लुक्स. आय डोंट नो हे शाईन करत असेल तर आय एम सॉरी, बट काळोख पडल्या म्हणून मला लाईट लावायला लागली आहे. बट दिस इज हाऊ इट लुक्स. अँड हे पण मला खूप चीपला मिळालं म्हणून मी पटकन घेऊन टाकलं. Guys, wear your sunscreen always, always. This is the one product you should have. Huh? So the next product I have is L'Oreal Professional Paris Lease Unlimited Siri Expert's सीरम आहे. So this is the bottle. I think this is the new packaging. जुनी वाली काहीतरी वेगळी होती का, ही ओल्ड पॅकेजिंग असं काहीतरी आहे. बट दिस इज द फ्रॉम द सिरी एक्सपर्ट रेंज, लीस अनलिमिटेड वाली. अँड हे हेअर सिरम आहे. आय यूज दिस लिटरली एव्हरी टाइम आफ्टर हेअर वॉश. आणि हे काहीतरी 820 रुपीजला येतं, पण मला हे चीप मिळालं. हे सेलवर नव्हतं, बट मी मल्टिपल प्रोडक्ट्स टाकत गेली तर मला एंडला काहीतरी कूपन लागलं तर मला हे थोडंसं चीपला मिळालं. दिस इज द वन प्रोडक्ट आय ड्रेड टू बाय, की लाईक 800 रुपये. बट टू बी ऑनेस्ट हे बॉटल मला जातं 6 to 8 months आरामात जाते, कारण एवढं काय लावायला लागत नाही, थोडंसंच लावायला लागतं. तर ही जाते बॉटल चांगली, अच्छी खासी यूज होते. अँड आय लाईक दिस. फ्रीज कंट्रोल होतं ह्यानी. आत्ता पण मी कालच हेअर वॉश केले, तुम्हाला दिसत असेल तर थोडेसे फ्रीझी झालेत कारण की मी ब्लो ड्राय नाही केलेलं. नॉर्मली मी ब्लो ड्राय करते, मी ओले ठेवत नाही केस, माझं डोकं दुखतं. बट यावेळेस मी एअर ड्राय केल्यात तर यू कॅन सी फ्रीझी नाही झाल्यात, कारण की मी काहीच नाही यूज केलं, फक्त हे प्रोडक्ट लावलेलं मी. आणि मी कालच संध्याकाळी केस धुतलेत. सो यू कॅन सी द रिझल्ट्स. So this is a very nice product. I would highly recommend to you guys. So the next product is also a hair product. मी हे अजूनपर्यंत यूज नाही केलंय, पण मला हे खूप रेकमेंड केले गेलंय माझ्या फ्रेंड्स कडून. ह्याचे रिव्ह्यूज वाचलेत. हे बेस्ट सेलर होतं नायकावर. आणि आजकाल मी खूप स्ट्रेटनर वापरायला लागली आहे, जे मला नाही आवडत आहे, बट माझं जास्त झालंय स्ट्रेटनरचा यूज. हीट खूप लागते केसाला, सो मी हे घेतलं. This is BBlunt Salon Like Hair Hot Shot Heat Protected Hair Mist for all hair types with Pro Vitamin B5 and Grape Seed Oil. खूप मोठं नाव आहे, बट मी हे घेतलं. तुम्हाला हे दिसत असेल तर हे पंप चालतोय. हा असं. ओ हे असं आहे. ओ चांगलं स्मेल पण चांगला येतोय ह्याच्यातून. अँड आय वोंट वेस्ट द प्रोडक्ट. माझ्या हातावर लागलं तर मी मारते. आय नो मी हीट नाही लावते आत्ता केसाला, बट स्टील मी हे मारते. स्मेल्स नाईस. आणि मला हे खूप रेकमेंड केलेलं, माझ्या फ्रेंड्सनी यूज केलंय. ते सगळे बोलले की दिस इज रिअली गुड. अँड
मला जसं समजायला लागलं की माझी हीट जरा जास्त होत चालली आहे केसाला, तर मी विचार केला की हे मस्ट बाय आहे माझ्यासाठी, आणि हे पण मला सेलवर कमी प्राइस मध्ये मिळालं, तर मी विचार केला की मी हे घेतेच अजून माझे केस डॅमेज व्हायच्या आधी. सो या, दिस इज द नेक्स्ट प्रोडक्ट आय गॉट. सगळ्याचे मी प्राइजेस इकडे पॉप करेन, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, सो तुम्हाला कळेल हे मी कितीला घेतलं. इथे पिक्चर पण केलंय स्ट्रेटनिंग करायच्या आधी लावायचं असं. मी बघत होती हे काय डिफरंट दिसतंय, बट हे स्ट्रेटनर फिरवायच्या आधीचा पिक्चर आहे. सो गाईज थोडेसेच प्रोडक्ट्स राहिलेत. द नेक्स्ट प्रोडक्ट आय हॅव इज दिस फ्रॉम हायफिन. सो हायफिन मी लास्ट व्हिडिओमध्ये पण हायफिनचे प्रोडक्ट्स घेतले होते. आय लाईक दिस ब्रँड, जेन्युइन वाटतंय, फरक दिसतोय अँड आय लाईक इट. सो मी एक फेस वॉश यूज करते, तेच वापरते, तर मला एक वेगळं फेस वॉश वापरायचं होतं कारण की आय वॉन्ट मल्टिपल लाईक मल्टिपल चॉईसेस. जर हे अवेलेबल नसेल तर दुसरं पण माझ्या स्किनला सूट झालं पाहिजे, आणि मी खूप महिने एकच वापरत होती. सो मी हे विचार केला, दिस इज देअर राईस वॉटर ब्राईटनिंग डेली क्लेन्झर विथ फर्मेंटेड राईस वॉटर, विटामिन सी आणि काय युझू अँड टर्मरिक एक्स्ट्रॅक्ट, ग्लायकॉलिक ऍसिड, हे असं सगळं आहे. तर मी हे विचार केला घेऊन बघू. खूप असं रिच, म्हणजे हे ना खूप असं वेल्वेटी फील होत आहे, खूप रिच पॅकेजिंग आहे, मला खूप आवडली ही पॅकेजिंग. गाईज एएसएमआर व्हिडिओ करायचं मन करतं मला. अँड ह्याच्या आतमध्ये ही अशी बॉटल आहे, 100 ml आहे. हे बॉटल छोटी वाटते, आय डोंट नो, पण 100 ml आहे. आणि ह्याच्यात हे असं येल्लो कलरचं प्रोडक्ट आहे. जर तुम्हाला, मला हातात नाही घ्यायचंय, ते वेस्ट होणार आणि चिपचिप होणार, पण येल्लो कलरचं क्लेन्झर आहे. मी 3-4 वेळा वापरून झाली आहे, मला आवडलं, खूप फ्रेश आणि क्लीन वाटतो फेस. सो मी तुम्हाला हवं तर हे माझ्या इंस्टाग्रामवर नंतर 1 महिन्यानी वापरल्यावर ह्याचा रिव्ह्यू करेन आणि तुम्हाला सांगेल की इज इट वर्थ इट आणि चांगलं आहे का. हे पण मला सेलवर मिळालं, बट इतकं काय ह्याच्यावर सेल नव्हता कारण की ह्याची MRP 300 आहे, तर एवढं काय सेल नव्हता. बट या, दिस इज द नेक्स्ट प्रोडक्ट आय गॉट. सो फार मला आवडलंय. मी तुम्हाला हवं तर नंतर रिव्ह्यू करून सांगेन की चांगलं दिसतंय का नाही, चांगलं वाटतंय का फेसवर. So yeah, this is the next. Last two product is these two. Of course, I am a lipstick and a blush. काय मी आज खूप वेड्यासारखी बोलते असं मला वाटतंय. सॉरी गाईज, आय एम अ लिपस्टिक अँड अ ब्लश गर्ली. माझ्याकडे भरपूर लिपस्टिक्स आहेत आणि ही माझ्या मॉमला पण आवडली हा शेड. आम्ही असं रॅन्डमली लिपस्टिक्स बघत होतो, तर म्हणून मी विचार केला ही घेऊ, कारण खूप चीपला होती. आणि हे ब्लश मी आजकाल खूप व्हायरल झालेलं बघते रील्सवर. सो आय एम इन्फ्लुएन्स्ड गाईज, कारण की हे खूप चीप आहे आणि खूप पिगमेंटेड दाखवत होतं आणि काहीतरी वेगळं आहे. सो मी आधी तुम्हाला ब्लश दाखवते. सो माझ्याकडे एकच ब्लश आहे जे मी आता वापरते, सो मला अजून एक ट्राय करायचं होतं आणि मला असं पावडर ब्लश एवढे आवडत नाही. सो दिस इज इनसाइड कॉस्मेटिक्स ऑन द गो. खूप अटकते मी आज, सॉरी, मला माहिती नाही मला काय झालंय, बट इनसाइड कॉस्मेटिक्स ऑन द गो ब्लश स्टिक इन द शेड प्लम स्क्वॉश. हे असं पॅकेजिंग आहे, खूप प्रिटी पॅकेजिंग आहे. अँड ह्याच्या आतमध्ये अजून प्रिटी प्रोडक्ट आहे, हे बघा. आय थिंक रोड कॉस्मेटिक्स जे हेली बिबरचं आहे त्याला हे रिझेंबल करतं, आय एम नॉट शुअर, बट ओके. आतमध्ये पण हे खूप चांगलं असं पॅक करून दिलंय, म्हणजे काय होणार नाही, असं कलर कुठे लागणार नाही. अँड गाईज, ओ माय गॉड, हे खूप क्यूट आहे. जर तुम्हाला दिसत असेल ह्याच्यावर हार्ट बनवलाय, आय होप तुम्हाला हे दिसत असेल. इट्स व्हेरी प्रिटी. ह्याच्यावर हार्ट बनवलाय. मला आता हे वॉश करायचं मन नाही करते कारण त्याच्यावर हार्ट आहे, पण ठीक आहे. खूप डार्क असा कलर आहे. मी ओ वाव गाईज, द पिगमेंटेशन, लुक ॲट द पिगमेंटेशन. मला माहिती नाही हे ब्लश म्हणून कसं दिसेल, बट आय विल रिव्ह्यू दिस ऑन माय इंस्टाग्राम की हे कसं दिसतं ॲक्च्युली चीक्सवर. मी आता ब्लश लावले नाही तर आताच रिव्ह्यू केलं असतं. बट दिस इज द शेड, एक मिनिट, दिस इज द शेड, ट्रू टू द शेड जे दिसतंय तेच, जे बॉटलमध्ये तेच दिसतंय. अँड व्हेरी पिगमेंटेड, लाईक हे वन स्वॉप ॲप्लिकेशन आहे, हे बघा, व्हेरी पिगमेंटेड. खूप आवडलं मला. मी ह्याचा अजून एक शेड पण ट्राय करेन जर हे मला चीक्सवर आवडलं तर. I'll review this on my Instagram soon, so stay tuned for this product. Guys, is this lipstick from Nykaa and it is Get Set Matte Demi Matte Lip Cream in the shade FOMO. खूप मोठ्यानी नाही, मोठ्या बोल्ड अक्षरांमध्ये शेड लिहिलाय. And let me open it for you guys. Yeah, this is the product.
थोडं शाईन करतं माझ्या लाईटमुळे, सॉरी फॉर दॅट. बट दिस इज द प्रोडक्ट. इट इज अ मॅट लिप क्रीम अँड आय डोंट नो मी हे स्वॉच करायला व्हाईट घालून का बसली आहे, भीती वाटते मला. ओके, इट्स लुकिंग पर्पल. वेबसाईटवर तर पिंक वाटत होतं, बट सॉरी, इट्स लुकिंग पर्पल, पण वेबसाईटवर तर पिंक वाटत होतं. पण मी स्वॉच करते अँड इट्स व्हेरी पिगमेंटेड. नायका लिपस्टिक चांगल्याच असतात. सो या, दिस इज द स्वॉच गाईज. आहे थोडंसं ब्लश सारखंच वाटतंय त्या, बट आय रिअली लाईक इट. असं व्हाईटवर वगैरे छान दिसतं. सो दिस इज द स्वॉच अँड या गाईज, दिस इज द लास्ट प्रोडक्ट. मी बोललेली यावेळेस मी जास्त नाही, फक्त इसेन्शियल्स घेतल्यात. आय नो दिस इज नॉट एन इसेन्शियल. दिस इज जस्ट माय लाइकिंग अँड ऑब्सेशन विथ लिपस्टिक्स, बट स्टिल मम्मीला पण आवडलेली म्हणून मी ही घेतली. बट या गाईज, दॅट इज ऑल. मला आधी ही लिपस्टिक पुसू दे. व्हाईट घातल्या मला भीती वाटते, मी कुठेतरी लावेन. मी ऑलरेडी इकडे कुठेतरी फाउंडेशनचा डाग लावलाय. सो मला वाटलं लिपस्टिकचा स्मेल येतोय, स्वीट स्मेल आला मला. बट या गाईज, दिस इज द एंड ऑफ दिस हॉल. आय नो छोटूशी होती, जास्त काय मी परचेस नाही केलं, बट आय डू होप की तुम्हाला हे रिव्ह्यूज या हा हॉल युजफुल असेल तुम्हाला नेक्स्ट परचेससाठी. आणि अजून एक गोष्ट, मला एक आयडिया आली आहे. डू लेट मी नो इफ यू वॉन्ट टू सी अ व्हिडिओ ऑन नायका सेल रेकमेंडेशन्स. सो नेक्स्ट टाइम सेल यायच्या आधीच मी एक व्हिडिओ करून टाकेन, जिकडे मला माझ्या एक्सपिरियन्सनुसार जे चीप आणि चांगले क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहेत ते मी सगळे इकडे टाकीन, म्हणजे तुम्हाला बघता येईल आणि सेल लागल्यावर तुम्हाला परचेस करता येईल. डू लेट मी नो इफ यू वॉन्ट अ व्हिडिओ लाईक दॅट इन द कमेंट्स बिलो. अँड या, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. अँड until the next video, bye.